नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा अत्यंत संवेदनशील मुद्दा ठरला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण चळवळीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात अस्वस्थता वाढलेली दिसते। अशा परिस्थितीत लक्ष्मण हाके यांनी घेतलेली भूमिका, दिलेलं वक्तव्य आणि सोशल मीडियावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया या सर्व गोष्टी एकत्र आल्यामुळे मोठा राजकीय वादळ उठला आहे। बीडमधील ओबीसी मेळाव्यानंतर या वादाने आणखी उग्र रूप धारण केला आहे। यामुळे सोशल मीडियावरती मोठा वातंग पाहायला मिळतो। हाके सर जिंदाबाद, हाके सर सर्व ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे, अशा स्वरात अनेकांनी त्यांना थेट साथ दिली। काहींनी हेही लिहिलं की तुम्ही बाहेर पडलात तर आम्ही पण बाहेर पडू, म्हणजेच ओबीसी चळवळीचं नेतृत्व हाके यांच्याशिवाय अपूर्ण आहे अशी भावना त्यांच्यात आहे। मोठ्या प्रमाणात विरोधकांनी मात्र हाके यांच्यावरती टीका केली। बिकाऊ नेता, नाटकबाज, फक्त पैसे खाणारा अशा टॅग दिल्या। काहींनी थेट म्हटलं की तुमची किंमत आता शून्य झाली, दीपक बोराडेमुळे तुम्हाला लोक विसरली। इतरांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी तुलना करत तुला जरांगे व्हायचं होतं पण तुझी लायकी नाही असा टोला आणला। माळ्यांकडून लष्कराकडे चालले हे त्यांच्या पोटात पोरं दोन काय ती कामाची नाही। तो आमचे नवनाथ वाघमारे ते पण आंदोलन करतायत। तुम्हाला हाकेंबद्दल कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, उलट सुलट बोलून ही जागा कोणी। आणि खरं तर लक्ष्मण हाके यांची माळी समाजाविषयी असणारी खतखत त्यांनी त्याच्यातून ती बाहेर पडलेली। अनेक कमेंटमध्ये लोकांनी ट्रोलिंगचा सूर लावला। दारू वडापाव कोण आणणार, लग्नाचा खर्च मी करतो, बहीण दाखव, रिचार्ज संपला का वडापावचा, अशा प्रकारच्या कमेंटनी चर्चेचं वातावरण अधिक हलकं फुलकं पण टोकदार केलं आहे। ओबीसी समाजात छगन भुजबळ यांची एक सशक्त प्रतिमा आहे, त्यामुळे अनेकांनी म्हटलं की आमचे खरे नेते छगन भुजबळ आहेत, तुला आम्ही कधीच नेता मानणार नाही। यामुळे हाके यांच्या नेतृत्वाविषयी शंका निर्माण झाली। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं नाव पुन्हा येतंय, म्हणजे मराठा समाजाच्या चळवळीला मिळालेल्या यशाच्या तुलनेत हाके यांच्या चळवळीला फारशी गतिमानता नाही असं समाजात मानलं जातं। काही कमेंटमध्ये हल्ल्याचा जाहीर निषेध, झुंडशाहीचा निषेध असंही म्हटलं आहे। यावरून दिसतं की हाके यांच्यावरती होणाऱ्या हल्ल्यांना काही लोक सहानुभूती देत आहेत, तर काहींनी यात नाटक वाटत आहे। नाटक करतंय, पैसे न बंद झाले असतील, फक्त समाजात आग लावून पैसे खाणं हेच काम, घर त्यावर चालतंय, या सर्व आरोपातून विरोधकांचा रोष स्पष्ट दिसतोय। पण अजूनही काही ओबीसी कार्यकर्ते हाक्यांच्या मागे ठाम उभे आहेत। मोठा गट त्यांना बिकाऊ, नालायक आणि मराठा विरोधक म्हणत आहेत। दीपक बोराडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी तुलना करून त्यांना दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न होत आहे। सोशल मीडियावर त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित विनोदी पण अपमानास्पद कमेंट मोठ्या प्रमाणावर दिसतात। बीडमधील मेळाव्यानंतर समाजात प्रश्न निर्माण झाला की हाके खरंच चळवळ सोडणार का? काहींनी थेट सांगितलं आता बाहेर पडण्याची योग्य वेळ आहे, तर काहींनी स्पष्ट इशारा दिला तुम्ही बाहेर पडलात तर आम्ही पण बाहेर पडू। काही कमेंटमध्ये प्रकाश आंबेडकरांचं नाव घेऊन म्हटलं त्यांच्यासोबत राहिलात तर कुणाची किंमत होणार नाही, बोट दाखवायची। यावर स्पष्ट होतं की हाके जर वेगळी दिशा घेतली तर ते दलित ओबीसी ऐक्याचे मार्ग स्वीकारू शकतात, पण त्यांच्या सध्याच्या प्रतिमेमुळे हे समीकरण कितपत टिकेल हा मोठा प्रश्न आहे। लक्ष्मण हाके हे नाव सध्या महाराष्ट्रातील ओबीसी राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। एका बाजूला त्यांनी अजूनही साथ देणारे समर्थक आहेत, दुसऱ्या बाजूला मोठा विरोधी गट आहे त्यांना नाटकबाज, बिकाऊ, अप्रसंगी ठरवत आहे। सोशल मीडियावर वातावरण पाहिलं तर त्यांची प्रतिमा खूप ढासळलेली दिसते। बीड मेळावा हा निर्णय ठरू शकते, खरंच चळवळ सोडणार की आता नवे राजकीय मार्ग स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे।